आणि आता या सेक्स्टॉर्शनच्या गुन्ह्यामध्ये पुढील कारवाई जी आहे ती केली जाते। यानंतर बघूयात वर्ध्याच्या चेतना नर्सिंग कॉलेजमध्ये तोडफोड करण्यात आल्याची घटना समोर आली आहे। कॉलेजच्या स्टाफला देखील मारहाण करण्यात आली आहे। पालक विद्यार्थ्यांसह मनसे कार्यकर्त्यांनी ही तोडफोड केली आहे। नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना परीक्षेचे प्रवेश पत्र न मिळाल्यानं पालकांसह विद्यार्थी आक्रमक झाले, संतप्त झाले आणि आज नर्सिंगच्या प्रथम सत्राचा पेपर आहे। अद्यापही तो पेपर देण्याकरता प्रवेश पत्र जे ते मिळालेलं नाहीये वर्ध्यामध्ये, त्यामुळे विद्यार्थ्यांचा मोठा संताप होतोय। प्रवेश पत्र न मिळाल्यानं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सत्राचं मोठं नुकसान होणार आहे, म्हणून मनसे कार्यकर्ते देखील त्यांच्याकरता आक्रमक झाल्याचं बघायला मिळालं। पुढे बघूया, सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने चोरी केल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। पनवेलमधील सोन्याच्या दुकानात एका सराफाच्या दुकानात दिवसा ढवळ्या चोरी करण्यात आली आणि एका व्यक्तीने दुकानदाराच्या समोर दागिने चोरले। दुकानदाराच्या नकळत त्यानं दागिने आपल्या खिशात घातले। या प्रकरणी पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीचा शोध घेत आहेत। सांगलीच्या इस्लामपूरमध्ये बेमुदत आंदोलन सुरू आहे, मात्र आता हे आंदोलन जे ते चांगलंच आक्रमक झालंय। धरणग्रस्तांनी तहसील कार्यालयाचं गेट तोडून आत प्रवेश केला। तहसील केबिन समोर लोक ठाण मांडून बसलेत। मागण्या मान्य होत नसल्यानं आंदोलक चांगलेच आक्रमक झाले। धरणग्रस्तांचं विविध मागण्यांसाठी कालपासूनच इस्लामपूर तहसील कार्यालयासमोर बेमुदत धरणं आंदोलन सुरू आहे। अहमदनगर शहरात पतंग उडवण्याच्या कारणावरून 2 गटामध्ये वाद झाला होता आणि याचं रूपांतर जे ते नंतर दगडफेकीत होऊन 2 जण जखमी झाले होते, तर जवळपास 10 गाड्यांचं मोठं नुकसान झालं होतं। घास गल्ली इथं झालेल्या या दगडफेक प्रकरणी आज पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यासाठी दोन्ही गट एकाच वेळी पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले होते आणि त्यामुळे पोलीस अधीक्षक कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं। वाशिमच्या